मिथुन राशीवाल्यांनो थांबा, हा संदेश योगायोगाने तुमच्यापर्यंत आलेला नाहीये. कारण आजपासून तुमच्या आयुष्यात असे बदल सुरू होणार आहेत जे तुमच्या विचारांची दिशा, निर्णयांची ताकद आणि संपूर्ण भविष्य हलवून टाकतील. तुमचं मन कायम चालू असतं, विचार, योजना, कल्पना, प्रश्न, पण अनेकदा हाच वेग तुमच्यासाठी अडथळा ठरतो. कधी योग्य निर्णय घ्यायला उशीर झाला, कधी संधी असूनही गोंधळामुळे ती हातातून निसटली. म्हणूनच मनात एक प्रश्न सतत राहिला, माझं सगळं असूनही मी मागे का? आता ग्रहांची चाल बदलतीये. मिथुन राशीच्या आयुष्यात स्पष्टता, स्थैर्य आणि मोठा ब्रेक येतोय. जे अडकलेलं होतं ते सुटेल, जे गोंधळात होतं त्याला दिशा मिळेल आणि जे फक्त विचारात होतं ते प्रत्यक्षात उतरणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे जे ऐकणार आहात ते तुमच्या करिअर, पैशांपासून ते नात्यांपर्यंत सगळंच नव्याने मांडून टाकू शकतं. मिथुन राशीवाल्यांनो, आजपासून तुमचा वेग नाही, तुमची स्पष्टता तुमचं भविष्य ठरवणार आहे. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा, जय श्री स्वामी समर्थ. कारण जो भक्त मनापासून लिहील त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. खुश खबर 1, गोंधळ संपतोय, स्पष्ट निर्णय आणि थांबलेलं काम पुढे सरकणार. मिथुन राशी. मिथुन राशीवाल्यांनो, ही पहिली खुश खबर तुमच्या मनाला सर्वात मोठा दिलासा देणारी आहे. कारण गेल्या काही काळापासून तुमचं मन सतत 2-3 दिशांनी ओढलं जात होतं. एकाच वेळी अनेक पर्याय, अनेक विचार आणि प्रत्येक निर्णयावर शंका. त्यामुळे काम करण्याची क्षमता असूनही गोष्टी अडकल्या. मला सगळं कळतंय, पण नेमकं काय निवडायचं हा प्रश्न मनात घोळत होता. आता ग्रहांची चाल अशी बदलतीये की मिथुन राशीच्या आयुष्यात स्पष्टता येतेय. जे निर्णय सतत पुढे ढकलले जात होते ते आता ठामपणे घेतले जातील. अडकलेली फाईल, थांबलेला प्रोजेक्ट, न झालेली चर्चा, हे सगळं अचानक पुढे सरकेल. एका फोन कॉलने, एका भेटीतून किंवा एका योग्य सल्ल्यामुळे मार्ग मोकळा होईल. या बदलाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुमचा आत्मविश्वास परत येईल. गोंधळ कमी झाला की वेग आपोआप वाढतो. तुम्हाला जाणवेल, आता मला कळतंय मी काय करतोय. ही खुश खबर म्हणजे फक्त काम सुरू होण्याची नाही, तर मन शांत होऊन योग्य दिशेने चालायला लागण्याची आहे. मिथुन राशीवाल्यांनो, आता विचारांमध्ये नाही, कृतीमध्ये तुमचं यश दिसणार आहे. खुश खबर 2, संवादातून संधी, नवीन ओळख आणि करिअरमध्ये फायदा. मिथुन राशी. मिथुन राशीवाल्यांनो, ही दुसरी खुश खबर तुमच्या सर्वात मोठ्या ताकदीशी, संवादाशी जोडलेली आहे. कारण बोलणं, समजावणं, शिकणं आणि लोकांशी जुळवून घेणं हे तुमचं नैसर्गिक कौशल्य आहे. पण अलीकडे असं झालं की बोलूनही परिणाम दिसत नव्हता, कल्पना मांडूनही दखल घेतली जात नव्हती. त्यामुळे मनात निराशा होती, मी सांगतो पण ऐकजूच जात नाही. आता ग्रहयोग असा तयार होतोय की मिथुन राशीच्या आयुष्यात योग्य शब्द योग्य वेळी काम करणार आहेत. एखादी चर्चा, मुलाखत, मीटिंग किंवा साधा संवादही तुमच्यासाठी संधी घेऊन येईल. नवीन ओळखी होतील, ज्या पुढे करिअर, व्यवसाय किंवा शिक्षणात मोठा फायदा देतील. या काळात तुमच्या कल्पनांना व्यासपीठ मिळेल. लिहिणं, बोलणं, शिकवणं, सेल्स, मीडिया, ऑनलाईन काम, या सगळ्या क्षेत्रात मिथुन राशींचं नशीब जोरात चालेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील, कारण तुमच्या शब्दांमध्ये स्पष्टता आणि आत्मविश्वास असेल. ही खुशखबर म्हणजे केवळ बोलण्याची नाही, तर संवादातून आयुष्य बदलणाऱ्या संधी मिळण्याची आहे. मिथुन राशीवाल्यांनो, आता शांत राहू नका, कारण तुमचे शब्दच तुमचं भविष्य घडवणार आहेत. खुश खबर 3, आर्थिक सुधारणा, अनेक उत्पन्नाचे मार्ग आणि पैशावर नियंत्रण. मिथुन राशी. मिथुन राशीवाल्यांनो, ही तिसरी खुश खबर पैशाबाबतचा ताण कमी करणारी आहे. कारण तुमचं आयुष्य नेहमी एकाच मार्गावर चालत नाही. कधी एकाच वेळी 2-3 कामं, कधी नवीन प्रयोग, कधी अचानक खर्च. त्यामुळे पैसा येतो पण टिकत नाही अशी भावना राहिली. कमाई आहे पण स्थैर्य का नाही हा प्रश्न मनात होता. आता ग्रहांची चाल अशी होतीये की मिथुन राशीच्या आयुष्यात आर्थिक सुधारणा सुरू होतीये. एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे मार्ग उघडतील. फ्रीलॅन्स, पार्ट टाइम, ऑनलाईन काम, कमिशन किंवा कौशल्यावर आधारित कमाई, थांबलेलं पेमेंट, उशिरा मिळणारा पैसा किंवा जुना व्यवहार आता हातात येण्याची शक्यता आहे. या काळात सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे पैशावर तुमचं नियंत्रण वाढेल. खर्च आणि कमाई यांचा समतोल साधता येईल. अचानक येणाऱ्या पैशाचा योग्य वापर करण्याची शहाणपणाची दृष्टी मिळेल. त्यामुळे मनात सुरक्षिततेची भावना तयार होईल. ही खुश खबर म्हणजे केवळ पैसा वाढण्याची नाही, तर पैशाला दिशा मिळण्याची आहे.
मिथुन राशीवाल्यांनो, आता पैसा तुमच्यासाठी गोंधळ नाही तर व्यवस्थापनाचं साधन ठरणार आहे. खुश खबर 4. नात्यांमध्ये स्पष्टता, विश्वास आणि मनाला दिलासा. मिथुन राशी. मिथुन राशीवाल्यांनो, ही चौथी खुश खबर तुमच्या मनाला हलकं करणारी आहे. कारण तुम्ही मनाने खूप संवेदनशील आहात, पण ते नेहमी व्यक्त होत नाही. कधी शब्द जास्त झाले, कधी शब्द कमी पडले आणि त्यातून नात्यांमध्ये गैरसमज निर्माण झाले. काही नात्यांमध्ये तुम्ही सतत समजवण्याच्या भूमिकेत राहिलात, पण स्वतःला समजून घेतलं गेलं नाही. त्यामुळे आतून प्रश्न आला की मी खरंच इतका गोंधळात टाकणारा आहे का? आता ग्रहांची चाल बदलतीये आणि मिथुन राशीच्या आयुष्यात नात्यांमध्ये स्पष्टता येतेय. जे बोलणं अपूर्ण राहिलं होतं ते पूर्ण होईल, गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये विश्वास परत येईल. कुटुंबात, प्रेमात किंवा मैत्रीत मोकळेपणाने संवाद होईल आणि तो संवाद मनाला शांती देणारा असेल. या काळात तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट जाणवेल, तुम्हाला सतत बदलण्याची गरज नाही. जे नातं खरं आहे ते तुम्हाला जसे आहात तसे स्वीकारेल. काही मिथुन राशींच्या आयुष्यात तर असा व्यक्ती आधार म्हणून उभा राहील जो तुमच्या विचारांचा वेग आणि भावना दोन्ही समजून घेईल. ही खुशखबर म्हणजे केवळ नातं टिकण्याची नाही तर मनाला समज मिळण्याची आहे. मिथुन राशीवाल्यांनो, आता नात्यांमध्ये गोंधळ नाही, फक्त स्पष्टता आणि विश्वास राहील. खुशखबर 5. आरोग्य, मानसिक स्थैर्य आणि विचारांना विश्रांती. मिथुन राशी. मिथुन राशीवाल्यांनो, ही 5वी खुशखबर तुमच्या मनासाठी औषधासारखी आहे. कारण तुमचं मन कधीच थांबत नाही. विचार, कल्पना, चिंता, योजना. दिवस संपला तरी डोकं चालूच असतं. त्यामुळे शरीर ठीक असलं तरी मन थकलेलं, झोप अपुरी आणि चिडचिड वाढलेली जाणवत होती. मी थकलोय, पण का थकलोय तेच कळत नाही, अशी अवस्था झाली होती. आता ग्रहांची चाल अशी होतीये की मिथुन राशीच्या आयुष्यात मानसिक स्थैर्य परत येत आहे. विचारांचा गोंधळ कमी होईल, मनाला थोडी विश्रांती मिळेल, झोप सुधारेल, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल आणि दिवस अधिक नियोजनबद्ध वाटेल. काही मिथुन राशींच्या आयुष्यात ध्यान, लेखन, संगीत किंवा निसर्गाशी जोडणारी सवय लागेल, जी मनाला शांत ठेवणारी ठरेल. या काळात तुमच्या आरोग्याचा खरा फायदा म्हणजे मन आणि शरीर यांचा समतोल. जेव्हा मन शांत होतं तेव्हा निर्णय चांगले होतात आणि आत्मविश्वास आपोआप वाढतो. ही खुशखबर म्हणजे केवळ आरोग्य सुधारण्याची नाही तर स्वतःला थांबण्याची आणि श्वास घेण्याची परवानगी मिळण्याची आहे. मिथुन राशीवाल्यांनो, आता मन शांत असेल आणि त्या शांततेतूनच तुमचं पुढचं यश जन्म घेईल. खुशखबर 6वी. मोठी संधी, शिक्षण, प्रवास आणि आयुष्याला नवी दिशा. मिथुन राशीवाल्यांनो, ही 6वी खुशखबर तुमच्या जिज्ञासू स्वभावाला नवी मिची देणारी आहे. कारण तुम्ही नेहमी नवीन गोष्टी शिकायला, पाहायला आणि अनुभवायला उत्सुक असता. पण अलीकडे आयुष्य जणू एका चौकटीत अडकून पडलं होतं. नवीन काही करायची इच्छा असूनही संधी मिळत नव्हती. त्यामुळे आतून अस्वस्थता वाढली होती. आता ग्रहांची चाल अशी बदलतीये की मिथुन राशीच्या आयुष्यात मोठी संधी दार ठोठावतीये. ही संधी उच्च शिक्षणाशी, स्किल अपग्रेडशी, नवीन कोर्सशी, प्रवासाशी किंवा नवीन जॉब किंवा प्रोजेक्टशी संबंधित असू शकते. काही मिथुन राशींच्या आयुष्यात तर परदेशाशी जोडलेली संधी, ऑनलाईन आंतरराष्ट्रीय काम किंवा दूरच्या ठिकाणाहून प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. हा बदल फक्त बाहेरचा नाही तर आतूनही तुम्हाला जागं करेल. तुम्हाला जाणवेल, मी पुन्हा वाढतोय, थांबत नाही. नवीन ज्ञान आणि अनुभव तुमचा आत्मविश्वास वाढवतील आणि भविष्यासाठी स्पष्ट दिशा देतील. ही खुशखबर म्हणजे केवळ संधी मिळण्याची नाही तर स्वतःला विस्तार देण्याची आहे. मिथुन राशीवाल्यांनो, शिकण्याची आणि बदलण्याची ही वेळ वाया घालवू नका. कारण याच बदलातून तुमचं पुढचं यश तयार होत आहे. खुशखबर 7वी. भाग्याचा जोरदार पाठिंबा, इच्छापूर्ती आणि आयुष्य बदलणारा टप्पा. मिथुन राशीवाल्यांनो, ही 7वी खुशखबर सगळ्यात मोठी आणि निर्णायक आहे. कारण ही फक्त एखाद्या घटनेपुरती मर्यादित नाही तर तुमच्या आयुष्याच्या पुढच्या अध्यायाची सुरुवात आहे. आत्तापर्यंत तुम्ही जे सहन केलं, जे थांबलं, जे अपूर्ण राहिलं, त्यामागे कारण होतं. तुमचं मन वेगवान होतं पण वेळ साथ देत नव्हती. आता ग्रहांची चाल अशी बदलतीये की मिथुन राशीच्या आयुष्यात भाग्य स्वतः पुढे येत आहे. अचानक चांगली बातमी, अनपेक्षित संधी किंवा मनातली इच्छा पूर्ण होण्याचा प्रसंग घडू शकतो. जे स्वप्न तुम्ही शांतपणे मनात ठेवलं होतं त्याच्याशी संबंधित मार्ग उघडताना दिसतील. या काळात तुम्हाला स्पष्टपणे जाणवेल, गोष्टी आता योगायोगाने नाही तर योग्य क्रमाने घडत आहेत. योग्य वेळी योग्य व्यक्ती भेटेल, योग्य शब्द ऐकू येतील आणि योग्य निर्णय घेण्याची हिंमत मिळेल. या 7व्या खुशखबरीचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे तुमचा विश्वास, स्वतःवरचा, आयुष्यावरचा आणि तुमच्या निर्णयांवरचा. भीतीपेक्षा विश्वास जास्त मजबूत होईल.
ही खुशखबर म्हणजे केवळ नशीब साथ देण्याची नाही, तर स्वतःच्या विचारांना कृतीत बदलून आयुष्य बदलण्याची संधी आहे. मिथुन राशीवाल्यांनो, आता थांबायचं कारण नाही, कारण तुमची वेळ आली आहे. खुशखबर 8. देवकृपा, कर्मफळ आणि अचानक लाभाचा शुभयोग मिथुन राशी. मिथुन राशीवाल्यांनो, ही 8वी खुशखबर तर्काने नाही तर अनुभवाने जाणवणारी आहे, कारण ही तुमच्या कर्मांशी जोडलेली आहे. तुम्ही अनेक वेळा अपेक्षा न ठेवता मदत केली, योग्य बोललात, सत्याचा मार्ग धरलात. कधी त्याचं फळ लगेच मिळालं नाही, उलट कधी नुकसानच झालं. त्यामुळे मनात प्रश्न उभा राहिला, चांगुलपणाचं काहीच फळ मिळत नाही का? आता ग्रहांची आणि दैवी ऊर्जेची अशी रचना होतीये की मिथुन राशीच्या आयुष्यात थांबलेलं कर्मफळ एकत्र परत येत आहे. अचानक असा लाभ होईल जो तुम्ही अपेक्षितही केला नसेल. कधी आर्थिक स्वरूपात, कधी योग्य माणसाच्या मदतीतून, तर कधी एखादी मोठी अडचण स्वतःहून दूर होऊन. या काळात तुम्हाला लहान लहान संकेत मिळतील. योगायोग वाटणाऱ्या घटना, योग्य वेळी मिळालेली माहिती, मनात येणारी शांत खात्री, हे सगळं विश्वाचं उत्तर असेल. तुम्हाला जाणवेल की तुमच्या प्रयत्नांची नोंद घेतली गेली आहे. ही खुशखबर म्हणजे केवळ लाभाची नाही, तर आतून समाधान देणारी आहे. मिथुन राशीवाल्यांनो, आता विश्वास ठेवा. तुम्ही जे पेरलं तेच योग्य वेळी आणि योग्य रूपात परत येत आहे. खुशखबर 9. इच्छापूर्ती, मनातली प्रार्थना पूर्ण होण्याचा काळ मिथुन राशी. मिथुन राशीवाल्यांनो, ही 9वी खुशखबर थेट तुमच्या मनाशी आणि श्रद्धेशी जोडलेली आहे. अशी एखादी इच्छा आहे जी तुम्ही फार कुणाला सांगितलेली नाही, फक्त मनात ठेवलेली, कधी शांतपणे देवाजवळ मागितलेली. ती इच्छा तुमच्या आयुष्याला स्थैर्य देणारी, मनाला शांत करणारी आहे. हे एकदा झालं तर मी निवांत होईन असं तुम्ही मनात अनेकदा म्हटलं असेल. आता ग्रहयोग असा तयार होतोय की मिथुन राशीच्या आयुष्यात इच्छापूर्तीचा काळ सुरू होतोय. ती इच्छा जशीच्या तशी पूर्ण होईलच असं नाही, पण तिच्यापेक्षा अधिक योग्य आणि फायदेशीर स्वरूपात पूर्ण होईल. जे मिळेल ते तुमच्या भविष्यासाठी सुरक्षितता देणारे आणि मनाला समाधान देणारे असेल. या काळात तुम्हाला लहान लहान संकेत मिळतील. अचानक आशा जागी होणं, योग्य माहिती मिळणं, योग्य व्यक्तीची भेट, हे सगळं योगायोग वाटेल, पण प्रत्यक्षात ते विश्वाचं उत्तर असेल. ही खुशखबर म्हणजे केवळ इच्छा पूर्ण होण्याची नाही, तर मनातल्या ओझ्याचा अंत होण्याची आहे. मिथुन राशीवाल्यांनो, आता देवापुढे हात जोडताना मागणीपेक्षा कृतज्ञता जास्त असेल. मिथुन राशीवाल्यांनो, आज तुम्ही ऐकलेल्या या सगळ्या खुशखबऱ्या फक्त शब्द नाहीत, तर तुमच्या आयुष्यात सुरू होत असलेल्या बदलांचे संकेत आहेत. इतके दिवस तुम्ही थांबलात, समजून घेतलत, स्वतःला सावरत पुढे चालत राहिलात. कधी मनात प्रश्न होते, कधी निराशा, पण तरीही तुम्ही हार मानली नाही. आता वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची. भीतीपेक्षा धैर्य मोठं ठेवा. संभ्रमाऐवजी निर्णय घ्या आणि मिळालेल्या संधी ओळखा, कारण नशीब तुमच्या बाजूने तेव्हाच उभं राहतं जेव्हा माणूस स्वतःसाठी उभं राहतो. आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, जे निघून गेलं त्याची खंत नको, जे येतंय त्याची भीती नको, आणि जे तुमचं आहे ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. मिथुन राशीवाल्यांनो, तुमचा प्रवास आता वेगळ्या उंचीवर जातोय. शांत मन, सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न, हेच तुमचं खऱ्या अर्थानं भाग्य आहे. देवावर विश्वास ठेवा, स्वतःवर श्रद्धा ठेवा, कारण आता खरंच तुमची वेळ सुरू झाली आहे. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये लॉकेट सुचवले आहे. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. जर तुम्ही या राशीचे असाल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशी लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण पुढचा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखी एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो.